सो गाईज जस्ट मी आता कॉलेजला पोचलेली. इथं सगळे माझे फ्रेंड्स वगैरे बसलेले, बट बाकीचे फ्रेंड्स यायचे अजून बाकी होते. सो आम्ही बसलो 5-10 मिनटं. नंतर ना मग क्लासरूममध्ये गेलो. पण इथं माझी एक फ्रेंड भेटलेली. ती बोलली की भाग्यश्री मी तुला ऑटोग्राफ देते, थांब. म्हणलं ठीक आहे दे. मग तिने मला असा ऑटोग्राफ दिला. म्हटलं थांब तुला व्हिडिओमध्ये घेते एकदा. मग ती बोलली हाय कर. मी बोलत तर ती हाय केलं. नंतर ना माझी टिकलीच अशी क्लासमध्ये पडलेलं. तर सुहानी बोलली की आपण मार्करने टिकली लाव. मग आम्ही ती टिकली लावली. सो इथं एवढे मन लावून अभ्यास नव्हते करत. जस्ट मी फोन असा शूट करायला उचलला तर लगेच असे हाय बाय करत होते. फक्त ड्रामा होता. नंतर ना माझ्याकडे प्रेझेंटी शीट आली. सो आम्ही प्रेझेंटी लावली वगैरे. नंतर मी घरी आलेली. बट माझी फ्रेंड बोलली की भाग्यश्री आपण जाऊयात वॉकिंगला. म्हणलं की ठीक आहे जाऊयात. मग मी जस्ट रेडी झाली, आवरलं फटाफट. चला बाहेर जाऊयात. शूज वगैरे बघावं लागेल मी कुठे ठेवला आहे ते, कारण का सडन प्लॅन झालेला. सो शूज माझा एक इकडे एक तिकडे. सो पहिल्यांदा शूज घातला आणि मग बोललं जाऊयात आता वॉकिंगला, बिकॉज चप्पल घालून तर कोण जाऊ नाही शकत, शूज पाहिजेच. मग गेलो आणि मी तिच्या घरी जाऊन पोचलेली. तरी मॅडम एवढ्या रमत गमत चालत येत होत्या ना. म्हणलं थांब तुम्हाला दाखवते मी. ती किती एवढ्या लांबने एकदम हळू येत होती चालत. मग मी म्हणलं सिद्धी मला बोलली कारण का आपण असं चालायला जाऊयात. आमची थोडी इथं मस्ती वगैरे चाललेली. आणि मी जसं शूट करायला घेतलं ना तर अशी माणसं माझ्याकडे तोंडाकडे बघत होते. तर ती बोलली की भाग्यश्री थांब. मग आम्ही पुढं जाऊन परत शूट केलं. मग आम्ही इथे हायवेला गेलेलो ना चालायला. सो मी तिकडे तुम्हाला दाखवते. एवढा व्ह्यू असं मस्त होता ना, म्हणजे पाऊस पण एवढा नव्हता पडत. मग आम्ही थोडंसं बसलो. तिथनं मग आलो घरी. कसं वाटलं तुम्हाला माझा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.